हॅलो, मी निवांसाठी आज बनवत आहे पंपकिन प्युरी। या ठिकाणी मी एक छोटा पंपकिन घेतला आणि त्याचे छान छोटे छोटे तुकडेही करून घेतले। ते धुतल्यानंतर मी त्यांना छान पुसूनही घेतलं आणि मी मखाना पावडर बनवली आहे थोडीशी, जेणेकरून ती पौष्टिक आणि टेस्टही येते मखाना पावडरने। त्यानंतर सर्व तुकडे हे पंपकिनचे बॉईल करायला घेतले। मी एक थोडं स्मॅश करून बघितलं तर ते झालेलं नव्हतं, तर मी होऊ दिलं अजून थोडा वेळ। तर मिक्सर जारमध्ये मी थोडं मखाना पावडर ॲड केलं, 1 स्पून मखाना पावडर टाकली। तुम्हाला हवे तर जिरा पावडरही टाकू शकतात। यानंतर पंपकिनचे बारीक बारीक तुकडे होते, ते ऑलमोस्ट झालेलेच होते आणि मी ते एक डिशमध्ये काढून घेतले, थोडं थंड होण्यासाठी ठेवलं। यानंतर मी सर्व ते तुकडे मिक्सर जारमध्ये टाकते आहे। त्यात मी आधीच मखाना पावडर घातलेलं होते। सर्व तुकडे टाकून झाल्यानंतर छान पेस्ट बनवून घ्यायची आहे, एकदम स्मूथ। तर मी ती स्मूथ बनवून घेतली, तर ती एवढी स्मूथ तर काही झाली नाही, म्हणून मी गरम पाणी होतं ज्यात आधीच ते बॉईल केलेले होते तेच पाणी टाकलं 1 स्पून व आणखी एकदा मिक्सरमध्ये छान फिरवून घेतले आणि ती अशी छान व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेस्ट बनवून घ्यायची आहे। यानंतर मी पातेल्यात थोडं तूप घालते आहे 1 स्पून आणि त्यात थोडं जिरा पावडर आणि थोडंसं हवं असेल तर मीठ, मी तर काही तसं मीठ घालत नाही आहे, आणि मखाना पावडर आणि ही पेस्ट टाकून घ्यायची आहे। आणि थोडं लसूणही मी त्याप्रमाणे घातलेलं होतं। थोडं असं छान फेटून घेतल्यानंतर ती छान स्मूथी बनवून घ्यायची आहे। मी खूप वेळ तरी त्याला छान फेटत राहिली, जेणेकरून ते अजून छान स्मूथ व्हावं। यानंतर ते छान असं झालं आणि मी गाळणीमध्ये गाळून घेतलं आहे, की जेणेकरून बाळाला ते लसूण लागणार नाही किंवा जे काही थोडाफार जिऱ्याचा कण असेल ते लागणार नाही, म्हणून मी गाळून घेतलं आणि छान अशी स्मूदी तयार झाली आहे निवांची। आणि या ठिकाणी मी छान निवांला आता देते आहे। निवान घे ना बाळा, ही तुझी स्मूदी तयार। टन। निवान कसा आवडीने खातोय। निवानला खूप आवडलेली होती आणि ही, त्यामुळे निवानने मस्त असे खाऊन घेतले। निवानला खूप आवडली पंपकिन प्युरी, मेड बाय मम्मा।